हॅलो एव्हरीवन, नमस्कार. कसे आहात सगळे? माझा आवाज सगळ्यांना येतोय आणि माझी स्क्रीन सगळ्यांना दिसतीये. हॅलो, नमस्कार संतोष मोरे, नमस्कार. इट्स सोहेल, नमस्कार. हॅलो किरण भागवत, नमस्कार. तौसिफ, नमस्कार. किरण भागवत, नमस्कार. आफ्टर लॉंग टाइम काहीतरी एक सब्जेक्ट घेऊन आलोय. बरेच दिवस झाले सब्जेक्ट्स रिपिटेटिव्ह होत होते किंवा मला थोडासा अभ्यास कमी पडत होता. पण आज काहीतरी म्हटलं वेगळं टॉपिक घेऊन येऊया. काय म्हणतात ना, सध्या रील्सच्या मार्फत एवढं अभ्यास करणं चालू आहे की त्याचाच काहीसा पोर्शन क्लब केलाय मी आणि आजचा इन्स्टा लाईव्ह आलाय. मी मगाशी तेच विचार करत होतो, नोव्हेंबर 2022ला चालू झालेली ही जर्नी इन्स्टा लाईव्हची आज एप्रिल 2026ला आहे. ऑलमोस्ट 3.5 वर्ष, 4.5 वर्ष झालेत. फार कमी वेळेला इन्स्टा लाईव्ह मिस झालंय आणि या इन्स्टा लाईव्हच्या मार्फत मला पण लोकांशी इंटरॅक्शन करायला मिळतं. मलाही नवीन टॉपिक्सवर अभ्यास करायला मिळतं आणि ट्रस्ट मी, त्याचा काही आनंदच वेगळा आहे. हॅलो कलरफुल फ्रेम्स, नमस्कार. किरण भागवत, नमस्कार. मानसी राजपूत, नमस्कार नमस्कार. सो बरेच वेळेला हा प्रश्न खूप सगळ्यांसमोर येतो की होम लोन कधी घेतलं पाहिजे, घर कधी घेतलं पाहिजे. आणि मेजॉरिटी लोक त्या होम लोनच्या जंजाळात अडकून त्यांचं लाईफ पूर्ण, काय म्हणतात ना, उथलपुथल करून टाकतात. मी नेहमी या असा मताचा आहे की घर घेतलं पाहिजे, पण कधी घर घ्यायचं ह्याच्यावर मी नेहमी सांगत असतो की तुम्ही प्लॅन करा गोष्टी. आजच्या एआयच्या काळामध्ये कोणाचे जॉब जातील आणि कोणाचे राहतील काहीच माहित नाहीये. दिस इज अ व्हेरी टफ टाइम टू बी इन. एस्पेशली मी बघतोय 40-45 एज मध्ये तुम्ही जर चांगल्या पोझिशनला असाल तर तुम्हाला तुमच्या जॉबला सगळ्यात जास्त खतरा आहे. मी कमेंट सेक्शन ऑफ करतो म्हणजे आपल्याला वी कॅन कॉन्सन्ट्रेट. परफेक्ट. मी कालच एक अनुराग काश्यपचा एक व्हिडिओ बघत होतो की अनुराग काश्यपने त्या व्हिडिओमध्ये तेच सांगितलेलं की मी अर्ली ऑन इन माय लाईफ, माझे पहिले 2 फिल्म जेव्हा हिट झाले तेव्हा खूप पैसे आले आणि तेव्हा मला असं झालेलं की आपण एक चांगलं मुंबईमध्ये घर घेऊन टाकूया. पण ते घर माझे पैसे, डाऊन पेमेंट आणि एक मोठं लोन घेऊन होणार होतं आणि मी कॉन्शियसली डिसाईड केलं की घर नाही घ्यायचंय. आणि त्यानंतर कॉन्सिक्वेंटली मला 2-3 वर्ष चांगल्या स्क्रिप्ट्स येत नव्हत्या, पण माझ्याकडे ईएमआयचं बर्डन नव्हतं, त्यामुळे त्या स्क्रिप्ट्सना मी नाही म्हणू शकत होतो. इट वॉज अ व्हेरी गुड लर्निंग लेसन. मी माझ्या आयुष्यातलं पण लोकांना सांगतो की 2022ला ज्या वेळेला मी घाटकोपरवरनं ठाण्याला मूव्ह झालो तेव्हा माझ्या घरच्यांचं खूप प्रेशर होतं की राहुल घर घेऊन टाक. पण मी एकदम ठाम होतो की मला माहितीये की माझी बिल्डिंग फेज चालू झालेली त्यावेळेला आणि मी घर घेतलं असतं तर मी स्टकअप झालो असतो ईएमआय मध्ये. आणि तो जो ईएमआय आहे त्या ईएमआय न भरता मी रेंटवर राहायला सुरुवात केली आणि माझी एकदम भरभराट व्हायला सुरुवात झाली. मी रेंटवर राहायचो त्यामध्ये पैसे खूप सेव्ह व्हायचे आणि त्या पैशांमधनं मी वेगवेगळे कॅश फ्लोज बनवायला सुरुवात केली अँड दॅट हॅज हेल्प्ड मी इमेन्सली. सो मी ज्या ज्या गोष्टी नेहमी लोकांना सांगतो, आय मेक शुअर आय वॉक द टॉक. म्हणजे लोकांना सांगायचं की तुम्ही घर प्लॅन करून घ्या आणि मी स्वतःच अनप्लॅन घ्यायचं असं मी नाही करत. मी नेहमी लोकांना सांगतोय की मी आता 38 इयर्स आहे, मला मुलगा झालाय, सो मी नेक्स्ट 2-3 वर्षात नक्की घर घेणार आहे. ठाण्यालाच घेईन, कुठे घेईन मला माहित नाही, बट मी प्लॅन करतोय. माझा तर सध्याचा पोर्टफोलिओ इज अराउंड 4.1 crores. सो द स्टेबिलिटी यायला सुरुवात झाली आहे. काय ऑफिसेस वाढत चालले, टीम मेंबर्स वाढत चालले, रेस्पॉन्सिबिलिटी वाढत चालली आहे. सो मी ठरवलंय की एक सायझेबल पोर्शन झाला की आपण एक मोठं घर घ्यायचं जेणेकरून त्याची लायबिलिटी खूप येणार नाही. दिस इज व्हॉट प्लॅनिंग इज ऑल अबाउट. आज मी तुम्हाला सगळ्या गोष्टी रिलेटेड टू होम लोन किंवा रिलेटेड टू रिअल इस्टेट एक्सप्लेन करणारे पॉइंट बाय पॉइंट. माझा पहिला पॉइंट असणार आहे वेन टू बाय अ हाऊस. वेन टू बाय अ हाऊस. तुम्ही डाऊन पेमेंटसाठी काय एसआयपी करा. लोक वेड्यासारखे मॅक्स गेन मध्ये पैसे ठेवतात. मॅक्स गेन काय अकाउंट आहे हे पण मी तुम्हाला सांगेन. टॅक्स फ्री बॉन्ड्स
कसे ट्रॅप आहेत आणि सेक्शन 54EF ने तुम्ही कसं टॅक्स सेव्ह करू शकता. कॉम्प्रिहेन्सिव्ह मी एक व्हिडिओ बनवलाय. व्हिडिओ एंड पर्यंत बघा, वेबिनार एंड पर्यंत बघा. काय ना, हे पॉइंट्स काढायला मी खूप मेहनत घेतो आणि फ्री ऑफ कॉस्ट सगळं शिकवतो. मला पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी एज्युकेट व्हावं. मला खूप लोक म्हणतात की तू पेड वेबिनार्स का नाही घेत. माझं एवढंच म्हणणं आहे की जास्तीत जास्त लोक ज्याला फ्रीमध्ये शिकतात त्यावेळेला त्याचं काय म्हणतात ना, जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी पोचतो. इफेक्टिव्हनेस ऑफ एज्युकेशन पण वाढतो आणि जास्तीत जास्त लोक म्युच्युअल फंड्सकडे येतात. आपण व्हिडिओ एंड पर्यंत बघा. एक पाऊण एक तासाचा हा माझा सेशन असेल, बट इट विल बी व्हेरी एनलायटनमेंट. नॉर्मली लोक काय मिस्टेक करतात की दे बाय अ हाऊस इवन इफ दे आर नॉट रेडी. ओके, परवाच एक क्लायंट आलेला, त्याचं वय होतं 36, त्याच्याकडे साधारण 10 लाख रुपये होते. त्याने 88 लॅक्सचा फ्लॅट बुक केलेला. हे 10 लाख रुपये डाऊन पेमेंट केलेलं. 88 लॅक्स प्लस रजिस्ट्रेशन वगैरे, पण मी समजून चालतो 88 लॅक्स टोटल कॉस्ट होती. आणि त्याने साधारण 80 लाखाचं लोन काढलेलं, ज्याचा EMI 70,000 येणार होता. आता हे 70,000 EMI झाल्यानंतर तो 20-25 हजाराची SIP करू शकत होता. वय वर्ष 36. हे 10 लाख रुपये सेव्ह करायला त्याला 3-4 वर्ष लागलेले. 2021-22 पासून सेव्ह करत होता. पण त्याला ते पाहिजे होतं की बॉस मला ना घर घ्यायचंय. त्याचा तो इगोचा प्रश्न होता, कारण त्याच्या सगळ्या मित्रांकडे घरं होती. डोंट डू इट. काय फरक नाही पडत इफ यू आर स्टेइंग इन अ रेंटेड हाऊस. काहीही फरक पडत नाही. मी त्याला तेच बोललो, यू आर अगेन स्टार्टिंग फ्रॉम स्क्रॅच. असं करू नको. थोडासा प्लॅन कर. तू आता 70-75 हजार EMI प्लस एवढी SIP म्हणजे टोटल 1 लाख रुपये तू महिन्याला सेव्ह करू शकतो. हेच 5 वर्षात तू इन्व्हेस्ट केले तर तुझा 1 करोडचा पोर्टफोलिओ येईल. त्यावेळेला तू घर घे. आता पटले हो तरी म्हणालाय, घर घेईल नाही घेईल मला माहित नाही, बट दिस इज व्हॉट हॅपन्स. दुसरं डाऊन पेमेंट फ्रॉम सेव्हिंग्ज. मी जसं बोललो, मेजॉरिटी लोक आहे ती सेव्हिंग बंद करून पूर्ण घर घेतात. डोंट डू दॅट. हाऊस इज नॉट इक्वल टू इन्व्हेस्टमेंट. ज्या घरात तुम्ही राहता दॅट इज नॉट अन इन्व्हेस्टमेंट ऑप्शन. कारण तुम्हाला पाहिजे त्या तुम्ही कधीच लिक्विड करत नाही. इट इज नॉट अन इन्व्हेस्टमेंट ऑप्शन. तुम्ही लिक्विड ॲसेट्स घेता, दॅट इज इन्व्हेस्टमेंट. रश टू अवॉइड रेंट. माझ्या एका खास मित्राने आता रिसेंटली फ्लॅट बुक केला. 6-7 महिन्यापासून आमचं बोलणं चाललं की राहुल, तो मला कंटिन्युअसली सांगत होता 1 BHK मध्ये राहतो, की राहुल मी 3 BHK मध्ये रेंटवर जाणार आहे. रेंटवर राहायला जाणं हे बोलणं आणि रेंटवर खरंच जाणं याच्यात खूप जमीन आसमानचा फरक आहे. जेव्हा तुम्ही रेंटवर राहायला जाता, लोकांचा दृष्टिकोन तुमच्याकडे बघण्याचा खूप चेंज होतो आणि दॅट हर्ट्स अ मेल इगो. तो पुरुषाचा जो मेल इगो असतो तो हर्ट होतो. त्या मित्राचं पण तेच झालं. तो रेंटवर बघायला गेला, पण घरच्यांनी म्हणजे एवढं त्याला त्रास दिला की त्याने शेवटी 3 BHK फ्लॅट बुक केला आणि तो आता पुढच्या महिन्यात त्याचा EMI चालू आहे. मी नेहमी सांगतो व्हॉट इज द स्मार्ट अप्रोच, की ज्या वेळेला 30-40% पैसे रेडी असतील तेव्हाच घर घ्या. 30-40% म्हणजे काय? समजा 25 लाख तुम्हाला डाऊन पेमेंट करायचंय, तर ऍटलिस्ट 80 लाख ते 1 करोडचा पोर्टफोलिओ जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत तुम्ही घर घेऊ नका. बिल्ड कॉर्पस फर्स्ट वाया SIP. माझ्याकडे N नंबर ऑफ एक्झाम्पल्स आहेत ज्यांनी आता SIPs ने पोर्टफोलिओ बिल्ड केले आणि आता मोठमोठाली घरं घेत आहेत. Let EMI be 35 to 40% of your monthly income. Job stability for 3 years. गेल्या काही वर्षात एस्पेशली IT लोकांचं मी बघितलंय की मुंबईत घर घेतलं, शिफ्ट झाले पुण्याला, जॉब चेंज झाला, परत पुण्याला घर घेतलं, मुंबईचं घर रेंटवर ठेवलं, पुण्याला राहायला लागले, काही वर्षांनी पुण्यावरनं बेंगलोरला शिफ्ट झाले, पुण्याचं रेंटवर घेतलं, आता बँगलोरला घर घेत आहे. डोंट डू दिस. या EMI ट्रॅपमध्ये ना पूर्ण लाईफ तुमची बर्बाद होऊन जाईल. सी आय हॅव सीन अ फेज वेअर आय डिडंट हॅव मनी. माझ्याकडे पैसे नव्हते 2015, 16, 17. खूप भयानक अवस्था होती आणि 2026ला कॉन्शियस एफर्ट्स 10 वर्षात घेऊन एका स्टेजला आलोय आणि आय हॅव अंडरस्टूड द इम्पॉर्टन्स ऑफ हॅव्हिंग मनी. आय हॅव अंडरस्टूड द इम्पॉर्टन्स ऑफ हॅव्हिंग डिसिप्लिन इन माय लाईफ. छोट्या छोट्या स्टेप्स तुम्ही जेव्हा कन्सिस्टंटली घेता ते रिझल्ट येतात, ते मॅजिकल असतात. सो काय केलं पाहिजे? ओके, मी नेहमी एक लोकांना सांगतो
की तुम्ही समजा तुम्हाला 25 लाखाचा कॉर्पस तयार करायचा आहे पुढच्या 5 वर्षात, तर 25,000ची SIP चालू करा, 10% स्टेपअप करा, 5 इयर्स करा, तर तुम्हाला 25 लाख रुपये डाऊन पेमेंट ऑप्शन येईल. दिस इज हाऊ यू प्लॅन. लेट्स अज्युम तुम्हाला पुढच्या 10 वर्षात 5 वर्षात तुम्हाला पुढच्या घर घ्यायचं आहे. लेट्स अज्युम तुम्हाला 25 लाख रुपये डाऊन पेमेंट करायचं आहे. तर आज 25,000ची SIP चालू करा, डेडिकेटेड. त्याला 10% स्टेपअप करा, 5 वर्ष करा, तुमचा हा गोल अचीव होईल. आता तुम्हाला असं वाटते 5 नाही, मला 10 वर्षात घ्यायचंय. 10 वर्षात समजा मला 60 लाखाचं डाऊन पेमेंट करायचंय, तर आज 20,000ची SIP केलीत तुम्ही, एव्हरी इयर 2,000ने वाढवलीत, तर 10 वर्षात 12% साधारण होतात 60 लाख रुपये. आता बरेच जण मला प्रश्न विचारतात, आपण एक लाईव्ह एक्झाम्पल घेऊ. समजा मला आता 60 लाखाचं घर घ्यायचंय, ज्याची आज डाऊन पेमेंट मला समजा 20 लाख रुपये करायचे. मी लोकांना सांगतो की हे 20 लाख रुपये आत्ता न देता तुम्ही 5 वर्षांनी द्या. ओके, सो आपण आता 20,000ची SIP सुरू केली फॉर 5 इयर्स ऍट 12%, आणि हे झाले. तर लोकांचं म्हणणं असतं, अरे पण राहुल 60 लाखाचा फ्लॅट 1 करोड झाला तर. ओके, अज्युम करू आपण 60 लाखाचा फ्लॅट 5 वर्षात 1 करोड झाला. 20 लाखाचं डाऊन पेमेंट तुम्हाला प्रॉबब्ली 40 लाख करायला लागला. दॅट इज स्टील फाईन. आज पैसे नाही आहेत आणि तुम्ही घर घेताय. ह्याच्याऐवजी तुम्ही जेव्हा प्लॅन करून घर घेता त्याला खूप चांगलं असतं. 5 वर्षामध्ये 2-3 बेनिफिट्स आहेत. तुमचे इन्कम वाढलेलं असेल, तुम्ही डाऊन पेमेंट प्लॅन करताय म्हणजे तुम्हाला बर्डन नाहीये. तिसरी गोष्ट, तुम्हाला जिथे राहायचंय प्लेस इज फिक्स्ड. चौथं, तुम्हाला 2 BHK घ्यायचा आहे, 3 घ्यायचा आहे का 4 घ्यायचा आहे, हे पण तुम्हाला 4-5 वर्षात अंदाज येतो. मी 2016ला मी घाटकोपरला जेव्हा शिफ्ट झालो तेव्हा मी माझ्या अवकातीप्रमाणे मी 2 BHK घेतला. मला त्यावेळेला ते घर एकदम महाल वाटायचं, कारण माझी अवकातच छोटी होती. त्याप्रमाणे मी घर घेतलं. पण जसं माझं इन्कम वाढत गेलं, जसं माझा पोर्टफोलिओ वाढायला लागला, मला असं जाणवायला लागलं की आय हॅव टू बी इन अ व्हेरी गुड स्पेस. एन्व्हायरमेंट असणं गरजेचं आहे. पण आता काय झालंय, तो 1.25 करोडचा फ्लॅट 1 करोडलाही विकला जात नाहीये आणि मी 70-80 लाख रुपये आतापर्यंत EMI भरलाय. सो या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यात. म्हणून मी लोकांना म्हणतो, मी त्यावेळेला जर 4-5 वर्ष प्रॉबब्ली जर रेंटवर राहिलो असतो तर आज माझं स्वतःचं घर पण झालं असतं. ट्रस्ट मी ऑन दिस. पण ते पहिल्या काही दिवसात मी जो डिसिजन घेतला घर घेण्याचा, पियर प्रेशर, कम्प्लीट पियर प्रेशर आणि घरच्यांच्या प्रेशरमुळे मी तो फ्लॅट घेतला. फ्लॅटमध्ये मी खूप एन्जॉय पण केलं, माझी भरभराट पण झाली, कम्प्लिटली फाईन. एक्सेल वाईज बघायला गेलो तर तो डिसिजन चुकीचा होता. एव्हरीवन विथ मी, माझ्या बरोबर आहेत सगळेजण. मी 2 मिनिटं कमेंट सेक्शन ऑन करतो. खूप इम्पॉर्टंट आहे. लाईफमध्ये घर हा ऑप्शन कधी ना कधी येणारच आहे. तो येणारच आहे, ते आपल्याला घ्यायचेच आहे. काही तुम्हाला डाऊट्स असेल तुम्ही मला विचारू शकता. आय होप सगळ्यांना कळतंय. ओके, सो बरेच लोकांना असं वाटतं की घराच्या किमती खूप वाढतात. फार काही एरियाजमध्येच किमती खूप वाढल्या आहेत, वेअर ॲज मेजॉरिटी ऑफ द ठिकाणी घराच्या किमती कुठेही वाढल्या नाहीत आणि दॅट इज स्टील फाईन. ओके, ठीक आहे, मी कमेंट सेक्शन ऑफ करतो. आय होप. घराच्या किमती खूप ठिकाणी वाढल्या आहेत. मी ज्या ठाण्यामध्ये राहतो, प्राईम एरियामध्ये राहतो, मी जेव्हा राहायला आलो तेव्हा पण खूप एरियाची हाईप होती. आताही त्या एरियाची खूप हाईप आहे, बट स्टील अशी काही किमती खूप वाढलेल्या नाही आहेत. त्यामुळे मी नेहमी सांगतो की खूप अशा किमती वाढत असतील, नो डाऊट अबाउट इट, पण आपल्याला प्रिपेअर राहणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, मला एक उत्तर हवंय सगळ्यांकडचं. किती लोकांनी मॅक्स गेन मध्ये पैसे ठेवले? मॅक्स गेन म्हणजे प्रिन्सिपल
सॉरी इंटरेस्ट सेव्ह करण्यासाठी एक अकाउंट असतं, ओडी अकाउंट, लोन ओडी अकाउंट काहीतरी म्हणतात. एसबीआय मध्ये त्याला मॅक्स गेन म्हणतात. वेगवेगळ्या बँक्समध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात. कोणी मॅक्स गेन मध्ये पैसे ठेवलेत का इंटरेस्ट वाचवण्यासाठी? ल्या मॅक्स गेन, ल्या मॅक्स गेन. UK पाटील, मला नाव नाही कळत आहे. मला नाव लिहिलंस तर तुम्हाला कळेल म्हणजे कोण आहेस तू. किती लोकांनी मॅक्स गेन किंवा ओडी अकाउंट मध्ये पैसे ठेवलेत की लोकांना असं माहितीच नाही काय आहेत? ओके, असं एक अकाउंट असतं जिथे लोक मेजरली पैसे ठेवतात जस्ट टू सेव्ह इंटरेस्ट ऑन लोन. ओके ओके, आपण डिस्कस करूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मला काय सांगायचंय. नो वरीज, काही प्रॉब्लेम नाही. So max gain is a home loan overdraft facility where any surplus money parked in OD account reduces your interest outgo, but does not reduce the principal faster unless you make a formal prepayment. ओके, आता मॅक्स म्हणजे काय होतं तुम्हाला मी परत सांगतो. ओके, सो समजा मी 1 करोडचं लोन घेतलंय. आपण डायरेक्ट एक्झाम्पलवर जाऊ म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. ओके, समजा मी 1 करोडचं लोन घेतलंय. ओके, 1 करोडचं लोन आहे, 20 वर्ष टेन्युअर आहे. ते लिहिलंय का? ओके, 1 करोडचं लोन आहे, 20 वर्ष टेन्युअर आहे, 8% रेट ऑफ इंटरेस्ट आहे, साधारण 84,000 EMI असा अज्युम करून चालू. आता मला कुठून तरी 40 लाख रुपये लमसम अमाऊंट आली आहे. लँड विकून आली आहे, FD मॅच्युअर झाली, आई बाबांनी दिले, जे काही आहे. आता माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. माझ्याकडे एक ऑप्शन आहे की मॅक्स गेन ओडी अकाउंट मध्ये पैसे ठेवायचे किंवा 40 लाख रुपये मला म्युच्युअल फंड्स मध्ये ठेवायचे. 99% लोक हे मॅक्स गेन अकाउंट मध्ये पैसे ठेवतात. आता मॅक्स गेन अकाउंट मध्ये पैसे ठेवल्यावर सो नॉर्मल ज्यावेळेला आपण लोन घेतो 1 करोडचं, 20 वर्ष आपण ज्यावेळेला समजा पूर्ण लोन भरलं तर आपण साधारण विथ इंटरेस्ट 2 करोड भरतो. ओके, पण ज्या वेळेला तुम्ही मॅक्स गेन अकाउंट मध्ये पैसे ठेवता, म्हणजे समजा तुम्ही 40 लाख रुपये तुम्हाला आलेले मॅक्स गेन अकाउंट मध्ये ठेवले, तर तुमचं लोन आहे 1 करोड मायनस 40 लाख, तुम्हाला 60 लाखावर तुम्हाला EMI लागतो. मी परत रिपीट करतो, माझं 1 करोडचं लोन आहे, 20 वर्षासाठी घेतलंय, पण मला कुठून तरी 40 लाख रुपये आलेत. ते लँड विकून आलेत, सेकंड फ्लॅट विकून आलेत, आई बाबांनी दिलेत, FD मॅच्युअर, कुठून तरी मला 40 लाख रुपये आलेत. आता 40 लाख रुपये मला असं वाटतंय की मला कोणीतरी सांगितलंय की होम लोन रेट ऑफ इंटरेस्ट एवढा जास्त असतो की यू एंड अप पेइंग लॉट ऑफ इंटरेस्ट आफ्टर 20 इयर्स. म्हणून मी ते 40 लाख रुपये मॅक्स गेन अकाउंट मध्ये ठेवतो. कारण मला बँक मॅनेजरने सांगितलं असतं अकाउंट मध्ये ठेवलं तर तू जेवढं लोन घेतलंयस त्या लोन मधनं ती अमाऊंट मायनस होईल आणि जेवढी अमाऊंट मायनस झालीये, जेवढी अमाऊंट राहतीये त्याच्यावर तुझा इंटरेस्ट लागेल. आता मी अज्युम करून चाललोय की मी 1 करोडचं लोन घेतलं, पण मी 40 लाख रुपये मला जे मिळाले ते फर्स्ट इयर ऑनवर्ड्स मी मॅक्स गेन अकाउंट मध्ये ठेवले. ओके, तर मी वर्षाला साधारण 3.25 लाख रुपये इंटरेस्ट वाचवतो आणि टोटल 20 वर्षामध्ये माझा इंटरेस्ट वाचतो 64 लाख रुपये. म्हणजे काय, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की विदाऊट मॅक्स गेन मी जर 20 वर्ष 1 करोडचं लोन, माझ्याकडे काहीच नाही, मी फक्त हप्ता भरत राहिलोय, तर मी 1 करोडचे 20 वर्षात साधारण 2 करोड भरतो. मॅक्स गेन मध्ये मी 40 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेत तर माझे होतात साधारण 1 करोड 4 लाख रुपये. मी टोटल लोन किती भरतो? 1 करोड 4 लाख रुपये. सगळे माझ्या बरोबर आहेत? मी कमेंट सेक्शन 2 मिनिटं ऑन करतो. मला पाहिजे तुम्हाला सगळ्यांना हे कळायला पाहिजे, खूप इम्पॉर्टंट आहे गोष्ट. ओके, सगळ्यांना कळते आतापर्यंत मी काय सांगितलं? परफेक्ट. मी 2 मिनिटं कमेंट सेक्शन ऑन ठेवतो.
ओके. आता मी नेहमी लोकांना सांगतो की व्हेनेवर तुम्हाला असं एक्स्ट्रा अमाऊंट येते, जेव्हा केव्हा तुम्हाला एक्स्ट्रा अमाऊंट येते तेव्हा तुम्ही कधीही लोन रिपे करायचं नाहीये. लोन, एस्पेशली होम लोन, इज अ गुड लोन जर त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट 9% खाली आहे. आता तो 8-8.5% झालाय, हा परत 6-6.5% येईल. जर ते 40 लाख रुपये मी 20 वर्षासाठी मार्केटमध्ये ठेवले तर माझे होतात साधारण 4 करोड रुपये. आता मी असं काढतोय की 4 करोड रुपये मी 20 वर्षाने काढले, 12.5% मला टॅक्स लागला, तरी पण माझा पोस्ट टॅक्स कॉर्पस होतो 3,42,00,000 रुपये. आता ह्याच्यात मी खरं सांगू ना तर आय डोंट बिलीव्ह इन 15-20 इयर्स ऑफ इन्व्हेस्टमेंट. माझं सिंपल म्हणणं असतं 5 वर्षात किंवा 10 वर्षात किती होते. आता समजा मी 40 लाख रुपये गुंतवतोय म्युच्युअल फंड्समध्ये, तर साधारण 5 वर्षात 12%ने होतात 75 लॅक्स, 10 वर्षात होतात 12%ने साधारण 1.2 करोड्स. आता मॅक्स गेन मध्ये ठेवण्याच्या ऐवजी इथे ठेवण्याचं एकच कारण, तुम्ही मॅक्स गेन मध्ये 8-8.5% रेट ऑफ जो काय तुमचा इंटरेस्ट रेट आहे तो तुम्ही वाचवता. इथे तुम्हाला 12% मिळण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त असते. यू इन्व्हेस्ट इन अ कंपाऊंडिंग मशीन. प्रॉबब्ली 12-15% मिळू शकतात, 16% मिळू शकतात. तुम्हाला होम लोन रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये सेव्ह फक्त 8-8.5% मिळणार आहे. मी कितीतरी लोकांना गेल्या 1-2 महिन्यात भेटलोय ज्यांचे पैसे मॅक्स गेन मध्ये, बँक ऑफ बरोडाच्या याच्यात पैसे आहेत, बऱ्याच नॅशनलाइज बँकेच्या ओडी अकाउंटमध्ये पैसे आहेत. का तर लोन इंटरेस्ट वाचण्यासाठी. मी परत तुम्हाला सांगतोय ते सगळे पैसे तुम्ही विड्रॉ करा आणि तुम्ही म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करा. दिस इज टाइम टू इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड्स. मी गेले 2 आठवडे रील्स बनवत होतो की ज्या वेळेला मार्केट बाउन्स होईल, मार्केट हेवी बाउन्स होईल, तसंच झालं. मार्केटला पडायला 3 महिने लागले, मार्केट एका आठवड्यात साधारण 10-12% वाढलं. पोस्ट वॉर डेटा नेहमी सांगतो की मार्केट हॅज बाउन्स्ड हेवीली. एव्हरीवन विथ मी, सगळे माझ्या बरोबर आहेत? एव्हरीवन विथ मी. काहीतरी नवीन शिकण्याचा आनंद मिळतोय का? अंकुर विचारते हाऊ डू यू कॅल्क्युलेट 9%. सॉरी, मला कळलं नाही 9% कुठे आलं. मला प्लीज हायलाइट करून सांग ना. तुमच्याकडे म्हणजे सिंपल आहे. मी जो होम लोन घेतलंय, मी तुम्हाला माझी गोष्ट सांगतो. मी नेहमी या गोष्टीवर इतका माझा काय म्हणतात ना कन्व्हिक्शन का वाढले तुम्हाला मी सांगतो. मी 2017ला काहीतरी घर घेतलं, साधारण 77 लॅक्सचं माझं लोन होतं. 67,000 समथिंग माझा EMI आहे. अजून 139 मंथ्स बाकी आहे. ओके. मी आतापर्यंत एकदाच काहीतरी फक्त 50,000 प्रीपे केलेत. मी कधीच प्रीपे नाही केलेत पैसे. ओके. आतापर्यंत मी टोटल माझे EMI जे झालेत आतापर्यंत 70 लाख रुपये मी टोटल EMIs भरलेत. त्यातले 20 लाख रुपये फक्त प्रिन्सिपल रिपे झाली. 50 लाख रुपये फक्त इंटरेस्ट गेलाय. आय शुड बी वरीड, राईट? आय शुड बी वरीड, राईट? साइड बाय साइड मी 2017ला 5,000ची SIP चालू केलेली. ती आता मी 10 लाख रुपये करतो. माझा पोर्टफोलिओ आज 2026 एप्रिलला इट इज अराउंड 4.1 crores. 50 किती 70 लाख. ओके. माझं 60 लॅक्स लोन रिमेनिंग आहे. व्हॉट इज बेटर? दिस इज आयडियल सिच्युएशन. माझं 60 लाख लोन बाकी आहे
आणि माझा पोर्टफोलिओ 4 करोडचा झालाय. विजावी मी जर लोन पे करायला लागलो असतो ना, तर माझं आतापर्यंत लोन रिकव्हर झालं असतं आणि माझ्याकडे 1-1.5 करोड रुपये असते. सो अंकुर, मी होम लोन 9% एक रॅन्डम फिगर घेतली. माझ्या एक्सपिरियन्स प्रमाणे एनिथिंग बियॉन्ड 9% इज बॅड लोन, कारण आपल्याला साधारण 12% CAGR मिळतो आणि 9% आपण एक्सपेक्ट करतो, तर 3%ची गॅप मिळते, विच इज गुड फॉर प्रिन्सिपल अप्रिसिएशन. म्हणून मी 9% सांगतो. मी तुम्हाला सांगतो, पुढच्या मला अजून 139 मंथ्स म्हणजे साधारण 11 वर्ष आहेत कंप्लीट व्हायला. मी तुम्हाला सांगतो, पुढच्या 2 ते 3 वर्षात हा माझा पोर्टफोलिओ 10 करोड होईल. माझं होम लोन मी असंच चालू ठेवेन, मला काहीच फरक नाही पडत. हाऊ मच पर्सेंटेज ऑफ युअर इन्कम वी शुड डू SIP? मी साधारण जेव्हा चालू केलं SIP तेव्हा मी 30%, 40%, 30% ऑफ माय इन हँड इन्कम पोस्ट टॅक्स ही SIP तर झालीच पाहिजे. करंटली मी 40-45% ऑफ माय इन्कम करतोय. 35-40% ऑफ माय इन्कम करतोय SIP. होम लोन रेट ऑफ इंटरेस्ट 7.2 आहे. मला 8.5 आहे, कारण मी बिझनेस करतो, ऑन्ट्रप्रेन्युअर आहे, त्यामुळे मला थोडासा रेट ऑफ इंटरेस्ट जास्त पडतो. सो मी माझ्या रेट ऑफ इंटरेस्ट प्रमाणे सगळ्या गोष्टी घेतल्या. माझा आता 8.5 चाललाय. एव्हरीवन विथ मी? सगळ्यांना कळतंय? काही डाऊट्स आहेत? आयर्लंडमध्ये मंगेश 32,000 रेंट आहे. मी तर म्हणतो फ्लॅटच विकून टाक. मी त्याच्यावर पण पुढे येणार आहे. फ्लॅटच. तुम्ही इंडियाच्या बाहेर आहात. मी खूप लोकांचं बघितलंय की ज्यांनी 2017-18ला इंडियाच्या बाहेर घेतले फ्लॅट, गेल्यावर पहिले फ्लॅट बुक केला आणि आता 2027-28ला इंडियात यायचंय. तर जो मी पहिल्यांदा फ्लॅट घेतलेला त्या फ्लॅट एवढा लक्झरियस नव्हता, पण आता विकायला गेलो तेवढा भावही येत नाहीये. डेड इन्व्हेस्टमेंट झालीये. डोंट डू दिस. बिंदास मंगेश सेल करून टाक आणि म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट कर. बेस्ट टाइम आहे. NRI इंडियामध्ये SIP करू शकतो? येस, 100%. वाय नॉट? दुसरी गोष्ट, नेक्स्ट. सो आपण आतापर्यंत 2 गोष्टी बघितल्या. डाऊन पेमेंट कसं करायचं, फ्लॅट प्लॅन कसा करायचा. दुसरी गोष्ट, मॅक्स गेन मध्ये पैसे नाही ठेवायचे. तिसरी गोष्ट, आपण ज्या वेळेला फ्लॅट विकतो तेव्हा आपल्याला CA पहिले सांगतो की टॅक्स नाही भरायचा, टॅक्स फ्री बॉन्ड्स मध्ये पैसे टाकायचे. ओके, आपण कमेंट सेक्शन ऑफ करूया. प्रत्येकाचे प्रश्न घेऊन येणार, डोंट वरी. जेव्हा तुम्ही टॅक्स फ्री बॉन्ड्स मध्ये पैसे इन्व्हेस्ट करता, तुम्हाला 5.25% रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो. पण इट अपियर्स अट्रॅक्टिव्ह बिकॉज इंटरेस्ट इज फुल्ली एक्झेम्प्ट, टॅक्स एक्झेम्प्ट. भाई साब, 5.25%. लोक येणारी FD मध्ये 6% पैसे ठेवतात. का? टॅक्स फ्री आहे. भाई तुम्ही पैसे का ठेवता मला तेच कळत नाही. जेव्हा तुमचं अर्निंग चांगलं असतं, तुम्ही 5-10 वर्ष इन्व्हेस्ट करू शकता. रिटर्न्स कडे बघूच नका. तुम्ही अशा इन्व्हेस्ट क्लास म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करा की जिथे जनरेशनल वेल्थ होईल. इमॅजिनेशनच्या बाहेर पैसे बनतील. मनी लॉक फॉर 10-15 इयर्स. मी बघितले लोकांचे पैसे बॉन्ड्स मध्ये जातात, मग त्यानंतर ते तसेच पडून राहतात. कळतच नाही लोकांना. रिटर्न्स डोंट कीप पेस विथ इन्फ्लेशन. यू मिस द कंपाऊंडिंग बस. मी तुम्हाला एक्झाम्पल सांगणार आहे. हे ज्ञान नकोय आपल्याला, आपल्याला एक्झाम्पल्स हवेत. लेट्स अज्युम आपल्याला 40 लाख रुपये कुठून तरी, नाही, आपल्या 1 करोडची प्रॉपर्टी गेली आहे. 40 लाख रुपयावर टॅक्स लागणार आहे. ओके, आपल्याला CA ने सांगितले, आय एम नॉट अगेन्स्ट CAs. आय एम अगेन्स्ट द फॅक्ट दॅट यू नीड टू इन्व्हेस्ट अशा ऍसेट क्लासमध्ये जे तुम्हाला 10 ते 12% रिटर्न्स देईल. 40 लाख रुपये मी अशा ऍसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे ज्याच्यात मला कंपाऊंडिंग मशीन मिळेल. लेट्स अज्युम मी टॅक्स फ्री बॉन्ड्स मध्ये 40 लाख रुपये गुंतवले 5.25%. ओके, तर माझे 5 वर्षात माझे 40 लाखाचे होतात 50,50,000.
पण समजा त्या 40 लाखावर मी समजा टॅक्स भरला आणि टॅक्स गेल्यानंतर मी 35 लाख रुपये मी नेट इन्व्हेस्टमेंट केली. ओके, मी 40 लाखावर पूर्ण टॅक्स भरला, 35 लाख रुपये मी इन्व्हेस्ट केले, मला 12% रिटर्न्स मिळाले असं अपेक्षित करू आपण, तर माझे 5 वर्षात साधारण 62 लाख रुपये होतात. आता 62 लाख मी अज्युम करतो की मी पूर्ण विकलं, मी पूर्ण टॅक्स भरला, तरी पण माझे होतात साधारण 58.8 लॅक्स पोस्ट टॅक्स रिटर्न्स. तरी पण माझ्या नॉर्मल अमाऊंट पेक्षा 8 लाख रुपये जास्त होतात. बरं, ह्याच्यात सिंपल आहे. मी म्हणतो 62 लॅक्स झाले, हे 70 लॅक्स 75 लॅक्स पण होऊ शकतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही अमाऊंट लिक्विड आहे. 70 लाख मध्ये समजा 35 लाखाचे झाले 50 लाख रुपये, काहीतरी तुमचा जॉब गेला, या 50 लाखामधनं तुम्ही SWP चालू केली, दिस इज फ्लेक्झिबल. ह्याच्यात पैसे एकदा तुम्ही इन्व्हेस्ट केले की 5 वर्ष हातच नाही लावू शकत. डोंट डू दिस. म्हणून मी नेहमी म्हणतो, एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, एक मेंटॉर लाईफमध्ये असणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा लाईफमध्ये मेंटॉर असतो ना, एस्पेशली वेन इट कम्स टू फायनान्सेस, तुमची लाईफ चेंज होऊन जाते. अँड दॅट वन डिसिजन मी बघितलंय, माझ्या वयाची मुलं ज्यांनी माझ्याबरोबर 10 वर्षापूर्वी जर्नी सुरू केली, आज कुठे गेले. विजावी ज्यांनी स्वतःचं डोकं लावायचं ठरवलं, ते पहिले 3-4 वर्षात खूप सक्सेसफुल होते, बट 1 or 2 bad decisions killed their financial life. माझ्याकडे असे काही क्लायंट होते ज्यांचे 2018-19 माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट 2-2, 3-3 करोड होती, पण 2020-21 डायरेक्ट करण्यासाठी त्यांनी सगळी इन्व्हेस्टमेंट्स काढली, डायरेक्ट मध्ये इन्व्हेस्ट केले, आणि आज ते पैसे रिडीम केलेत, कमर्शियल मध्ये इन्व्हेस्ट केलेत, रेसिडेन्शियल मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे. आतापर्यंत त्यांना ओसी मिळाली नाहीये. रेंटल इन्कम साठी इन्व्हेस्टमेंट केलेली, दॅट हॅज टर्न टू बी अ डिझास्ट्रस इन्व्हेस्टमेंट. माझ्याकडे असतं तर ते 8-8, 10-10 करोड झाले असते. व्हेरॅज असे इन्व्हेस्टर्स मी बघितलेत की ज्यांनी स्मॉल एसआयपी सुरू केल्या, मोठमोठ्या एसआयपीज तर खूप लोकांनी केल्या, स्मॉल एसआयपीज पण केल्या, आणि आज 50 लाख, 1 करोड, 2 करोडचे पोर्टफोलिओ झालेत. आणि आय फील व्हेरी प्राऊड अबाउट इट. मी नेहमी म्हणतो, माझ्या प्रोफेशनमध्ये आय एम अ व्हेरी प्राऊड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. हजारो लोकांचे पोर्टफोलिओज वाढताना डोळ्यांसमोर बघितलेत. जेव्हा मध्यमवर्गीय माणूस ज्यावेळेला पोर्टफोलिओ बनल्यावर खुश होतो आणि मला येऊन सांगतो, राहुल माझ्या लाईफ मधली चिंता मिटवलीयस, ह्याच्यासारखं दुसरं सुख नाहीये. ट्रस्ट मी ऑन दिस. ह्याच्यासारखं दुसरं सुख नाहीये. माझे बाबा स्वतः मला म्हणतात, राहुल लाईफ मधला जो पैशांबाबतचा स्ट्रेस होता 10 वर्षापूर्वी, तो आज गेलाय. दोघांचे, माझा आणि त्यांचा दोघांचाही खर्च तेवढाच आहे. आमचे खर्च बिलकुल एक्झॉर्बिटंट वाढले नाहीत. काल त्यांना मोबाईल घ्यायचा होता, तर मी त्यांना बोललो, बाबा आयफोन घ्या. बाबा बोलले, आपण अजूनही डोंबिवलीतलीच साधी माणसं आहोत. बाबा जाऊन 25 का 28 हजाराचा ऑप्पो घेऊन आले. लाईफस्टाईल दोघांकडे बघून वाटणार नाही आम्ही किती एसआयपी करतो, किती इन्कम करतो, बट मेंटली वी आर नॉट स्ट्रेस्ड. मेंटली वी आर व्हेरी हॅपी, वी आर ॲट पीस. दॅट इज इम्पॉर्टंट. मी तुम्हाला कालचं एक उदाहरण देतो. मला लहान 9 महिन्याचा मुलगा आहे. मी त्याला सकाळी फिरायला घेऊन जातो, संध्याकाळी फिरायला घेऊन जातो. तर मला काल एक आजोबा भेटलेले माझ्या सोसायटीमध्ये. ते मला म्हणाले, राहुल तू वर्क फ्रॉम होम करतोस का, की तुझं ऑफिस फ्लेक्झिबल आहे? मी म्हटलं, माझा स्वतःचा बिझनेस आहे, आणि ऑफिस फ्लेक्झिबल आहे म्हणण्यापेक्षा मी एका स्टेजला आलोय की मी जिथे माझ्या मुलाला वेळ देऊ शकतो. मी हे इन्सिडेंट्स घरी जाऊन बायकोला सांगितलं, म्हणलं ती व्यक्ती मला दररोज बघते फिरताना. अशा वेळेला मी मुलाला फिरायला घेऊन जातो, ज्या वेळेला लोक ऑफिसला जात असतात, स्ट्रेसमध्ये असतात, आणि मी त्याला घेऊन बाबा गाडीतनं फिरवत असतो. संध्याकाळी लोक ऑफिसमध्ये असतात, मी त्याला घेऊन संध्याकाळी फिरवायला घेऊन जातो. ते मला दररोज ऑब्झर्व करतात. मला त्याने शेवटी मला न राहून विचारतो, तू एवढा मुलाला कसा वेळ देऊ शकतो? मी म्हटलं, आय हॅव चोजन टाइम ओव्हर एव्हरीथिंग. दिस इज व्हॉट अ गुड म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ विल हेल्प यू अबाउट. एव्हरीवन विथ मी. रेझोनेट करताय का तुम्ही? मी कमेंट सेक्शन ऑन करतो. रेझोनेट करताय मी काय बोलतोय तुम्हाला?
जेव्हा तुम्ही मुलांना वेळ देऊ शकता त्याच्यासारखं दुसरं सुख नाहीये. बरेच लोक असे असतात की जे नाही देऊ शकत. मी हे माझ्यासाठी पण फॉलो करतो, माझ्या टीम मेंबर्सनाही फॉलो करतो. माझ्या टीम मेंबर्सने सांगून द्यावं मला की त्यांच्या घरी मुलांना गरजेचं आहे, त्यांना बरं नाही वाटत आहे, आणि मी त्यांना कधी सुट्टी दिली नाहीये. माझे सगळे टीम मेंबर्स लाईव्ह मध्ये असतील आता. आय एम व्हेरी पर्टिक्युलर अबाउट दिस. तुम्ही जर तुमच्या फॅमिलीला वेळ नाही देऊ शकला तर उपयोग काय त्या पैशाचा? उपयोग काय त्या पैशाचा? उपयोग काय त्या कंपनीचा? की तुम्ही, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रेशियस मोमेंट्स, येस, व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. ओके, नेक्स्ट ह्याच्यावर जाऊ. आय होप एव्हरीवन इज विथ मी. I hope everyone is with me. रोहित इसरानी, एक नंबर भाई. 33 एज है, 25 lakhs पोर्टफोलियो, और क्या चाहिए लाइफ. प्लॅनिंग करा, गेट अ गुड म्युच्युअल फंड ऍडवायझर. काय तो एक्सपेन्स रेशो, लोक चिंदीपणा. एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही चिंदीपणा करताना पैसे देण्याच्या बाबतीत, देव पण तुम्हाला पैसे देण्याच्या बाबतीत चिंदीपणा करतो. हा आपला रूल नंबर 1 आहे. कुठल्याही वेटरला टिप देताना 5 रुपये 10 रुपये टिप द्यायची, द्या ना 100 रुपये टिप. तो वेटर एवढं नाव काढेल, तो एवढं ब्लेसिंग देईल तुम्हाला की तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार. मी नेहमी म्हणतो, जे सोशल सर्व्हिस असते ना, ती आजूबाजूच्या लोकांमधनं चालू होते. तुम्हाला बाहेर द्यायची कुठेच गरज नाहीये. आजूबाजूच्या लोकांमध्ये यू बी अ गुड ह्युमन बिंग फर्स्ट, rest everything follows. Okay, next, section 54F. I hope मला दिसतंय हे सगळं. येस, ओके. मी ऑफ करतो कमेंट सेक्शन. If you sell a long-term capital asset like equity mutual funds held more than 1 year and invest the entire sale proceeds into a new residential house, your long-term capital gains is 100% exempt from tax. मी परत सांगतो, जेव्हा तुम्ही लॉंग टर्म कॅपिटल गेन्स म्हणजे 1 वर्षाच्या वर युनिट्स होल्ड करता आणि ते विकल्यावर जेव्हा तुम्ही घर बाय करता, तेव्हा म्युच्युअल फंड युनिट्स विकल्यावर जो टॅक्स लागतो तो कम्प्लिटली टॅक्स फ्री होतो. पण त्याला 2-3 डूज अँड डोंट्स आहे. यू हॅव टू परचेज अ न्यू रेसिडेन्शियल हाऊस विदिन 2 years. दिसतंय ना सगळ्यांना? हो, परफेक्ट आहे. विदिन 2 years और कन्स्ट्रक्ट वन विदिन 3 years ऑफ म्युच्युअल फंड रिडम्पशन. सगळ्यात मोठा रूल, ओनली 1 हाऊस रूल. On the date of mutual fund sale, you must not already own more than 1 residential house property. आपण एक्झाम्पल घेऊ. मला एक्झाम्पल घेतलेलं आवडतं, डोक्याला ताप नाही. आपल्याला नंबर्स आवडतात. सेक्शन 54F. लेट्स अज्युम मी 20 लाख रुपये इक्विटी म्युच्युअल फंड्स मध्ये ओव्हर द इयर्स समजा इन्व्हेस्ट केलेत. करंट व्हॅल्यू 62 lakhs आहे. लॉंग टर्म कॅपिटल गेन समजा 42 lakhs आहे. ओके. आता जेव्हा मी 62 लाख पूर्ण सेल करतो तेव्हा मला लॉंग टर्म कॅपिटल गेन्स लागतो 42 lakhs. मला एक्झेम्पशन आहे 1.25 lakhs. टॅक्सेबल गेन एवढा येतो, मला साधारण एवढा मला टॅक्स भरायला लागतो. मी लोकांना का सांगतो ना, तुम्ही प्लॅन करा गोष्टी ह्याच्यासाठी. तुम्ही आतापासूनच डाऊन पेमेंटसाठी प्लॅन करा. तेच म्युच्युअल फंड्स विका, डाऊन पेमेंट करा. तुम्हाला म्युच्युअल फंडवर टॅक्स पण नाही लागणार, प्लॅनिंगमुळे डोक्यावर बर्डन पण नाही होणार आणि तुम्ही घर पण घेणार. दिस इज फुल प्रूफ प्लॅन. पण आता हे विदाउट सेक्शन 54F. मी म्हणतोय विथ 54F. समजा मी 62 लाखाचं घर घेतलंय, 62 लाखाचे म्युच्युअल फंड्स विकलेत. पूर्ण 62 लाख मी घरात मध्ये दिले. समजा मला 62 लाख इथून आले. मी प्लॅन केलेलं की 62 लाखाचं डाऊन पेमेंट करायचं. पूर्ण 62 लाख रुपये मी
घरात टाकले तर मला जो गेन होता 42 lakhs वर LTCG तो माझा पूर्ण एक्झेम्प्ट होतो. मला 0 टॅक्स लागतो. माझे नेट 62 लाख रुपये घेतलेले घरात जातात. माझा गेन नॉन टॅक्सेबल झाला, माझं घर झालं. आणि तिसरी गोष्ट, आय हॅड प्लॅन्ड फॉर इट. मी स्ट्रेस फ्री मी घर घेतो. मी 2017ला जेव्हा घर गेलो त्याला माझ्याकडे पैसे नव्हते. नेगोसिएशन पॉवर 0 होती, 0. पैसेच नव्हते ना. आता जेव्हा मी घर घ्यायला जाईन तेव्हा मी नेगोसिएशन पॉवर माझी एवढी असेल की मी माझे टर्म्स ठेवू शकेन. बिकॉज मनी पॉवर आली आहे. यू बी ऑन द साईड की जेव्हा तुमच्याकडे पैसे आहेत आणि जेव्हा तुम्ही घर घ्यायला जाताय, भाई छाती चवडी होऊन तुम्ही घर घ्याल, हे पण मी तुम्हाला सांगतोय. दुसरी गोष्ट, माझं नेहमी म्हणणं असतं, घर घेताना ना थोडं अवकातीच्या बाहेरचं घर घ्यायचं. का? कारण आपण त्या घरामध्ये 5-10 वर्ष कमीत कमी राहणार. 10 वर्ष तर आपण कमीत कमी एका घरात राहतो. थोडं अवकाती बाहेरचं घर घ्या. अवकाती बाहेरचं कधी घर घ्यायचं? ज्याला पैसे आपण बरोबर प्लॅन करतोय. लोक अवकाती जे नॉर्मल घर आहे त्यालाच अवकाती बाहेरचं घर करून पहिलेच घर घेतात. का? कारण पैसेच नसतात. त्यामुळे ते अवकाती बाहेरचंच घर असतं. मी असं म्हणतो, प्लॅन करा. 62 लाख रुपये आपण डाऊन पेमेंट प्लॅन केलेलं, पण तेव्हा घर 1.25 करोडचं होतं. पण जेव्हा तुम्ही वेळ येईल तेव्हा तुम्ही 2 करोडचं घर घ्या. दॅट विल गिव्ह यू इमेन्स कॉन्फिडन्स. दुसरी गोष्ट, प्लॅनिंग वरचा तुमचा जो विश्वास आहे तो छप्पर तोड होऊन जाईल. कारण वन्स यू प्लॅन अँड देन यू बाय, तुमच्या सगळ्या पुढच्या गोष्टीला तुम्ही प्लॅन कराल आणि सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली व्हायला लागेल. हा माझा एक्सपिरियन्स सांगतो. एव्हरीवन विथ मी, सगळे माझ्या बरोबर आहे. सो मी नेहमी म्हणतो, बिल्ड द कॉर्पस, फेज नंबर 1. स्टार्ट SIP अग्रेसिव्हली. 30-40% डाऊन पेमेंट वाया इक्विटी MF करा. अवॉइड प्री मॅच्युअर होम बाईंग. जेव्हा तुम्ही चालू करता 7व्या ते 10व्या वर्षात, use MF corpus as down payment. Keep EMI less than 35% of income. Don't park lump sum in max gain. तुमच्याकडे लमसम पैसे आहेत, कृपा करून आमचं कन्सल्टेशन घ्या. म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करा. होम लोन रिपे करू नका. होम लोन रिपे करण्यासारखी बावळट गोष्ट कुठली नाहीये. इन्व्हेस्ट द सरप्लस ड्युरिंग द लोन टेन्युअर. मी नेहमी म्हणतो, कधीही तुम्हाला बोनस आला, म्युच्युअल फंड्स में टाका. एक्स्ट्रा पैसे आले, म्युच्युअल फंड्स में टाका. ट्राय करा 5 वर्षात एवढा कॉर्पस बनवा की त्याच्यानंतर आपण होम लोन रिपे करायला सुरुवात करू. पण पहिले 5 वर्ष विल मेक शुअर की आपण एक तगडा कॉर्पस करू, जेणेकरून अनफॉर्सिन इव्हेंट मध्ये जॉब लॉस झाला, काही फरक नाही पडत. वी हॅव म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ दॅट कॅन टेक केअर ऑफ अवर लाईफ. सेल अँड रिइन्व्हेस्टमेंट, जसं मी बोललो, प्रॉपर्टी सेलच्या अगेन्स्ट तुम्ही ज्या वेळेला म्युच्युअल फंड्स असेल, प्लॅन करा, टॅक्स वाचवा, सगळं करा. युअर होम, युअर वेल्थ, वन स्मार्ट प्लॅन. वी आर ऑलवेज देअर टू हेल्प यू. आजपर्यंत एवढ्या क्लायंट्स बरोबर बोलून, एवढे कन्सल्टेशन्स करून, एवढे पोर्टफोलिओज मॅनेज करून, वी नो व्हॉट इज राईट फिट फॉर यू. मी नेहमी माझ्या रील्समध्ये सांगत असतो, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरकडे जाणं म्हणजे कमीपणाचं नाही. दॅट वन डिसिजन कॅन चेंज युअर एंटायर लाईफ. फॉर्म भरा, माझ्या टीमशी बोला, कन्सल्टेशन करा. फायनान्शियल प्लॅन घ्या. यू हॅव टू ट्रस्ट म्युच्युअल फंड्स, यू हॅव टू ट्रस्ट राहुल कुलकर्णी. काय ना, या काळामध्ये गेल्या 10 वर्षात एवढ्या सगळ्या गोष्टी बघून, एवढे बिझनेसेस डोळ्यांसमोरून बघून मला एक गोष्ट कळली आहे, म्युच्युअल फंड सारखा पैसा कुठेच बनत नाही. कुठेच बनत नाही. आपण मध्यमवर्गीय लोक आहोत, आपल्याकडे पैसेच कमी असतात. पण आपल्याला मध्यमवर्गीय लोकांना, आपला उच्च मध्यमवर्गीय किंवा उच्च दर्जा अप्पर क्लासमध्ये जायचंय, शुअर शॉर्ट मार्ग म्युच्युअल फंड्स आहे. फक्त 10 वर्ष तुम्हाला द्यायचे. तुमच्याकडे फक्त तो थोडा पेशन्स पाहिजे. बाकी राहुल कुलकर्णी तुम्हाला मार्ग दाखवेल. ज्या ज्या लोकांना कन्सल्टेशन हवंय, तुम्ही कमेंट करा. तुम्हाला माझी लिंक DM होईल. फॉर्म भरा. माझी टीम तुम्हाला उद्या बरोबर कॉल करेल.
प्रतिमा वाघ, तुम्हाला माझा फॉर्म आला असेल DM मध्ये. थँक्यू व्हेरी मच संतोष मोरे, व्हेरी हॅप्पी फॉर हिम. 1-1.5 वर्षापूर्वी आम्ही पहिल्यांदा भेटलेलो विवियाना मॉलमध्ये. मी आईस्क्रीम खायला गेलेलो, आमची भेट झाली. अफलातून पोर्टफोलिओ बनवला गेला 1-1.5 वर्षात. पूर्ण पोर्टफोलिओ अजूनपर्यंत रिटर्न्स देत नाही, बट इज व्हेरी पॉझिटिव्ह. कारण गोल क्लिअर आहे 5 वर्षात काय बनायचं आहे. गोल जेव्हा होईल ना, ट्रस्ट मी, त्याच्यासारखा सुखी माणूस तोच असेल. माझ्याबरोबर डायरेक्ट फर्स्ट कॉन्टॅक्ट होत नाही, तुम्हाला पहिले टीमशीच बोलायला लागेल. टीमशी बोलल्यानंतर माझ्यावर कॉल होईल. थँक्यू व्हेरी मच उदय पाटील. मला लक्षात येत नाही चेहरा, प्रॉबब्ली समोर आला की लक्षात येईल. प्लीज सजेस्ट बेस्ट SIP. भावा, बेस्ट SIP असं नसतं यार. ओके, कुमार डोळे, परत एकदा फॉर्म भरा, माझी टीम कॉल करेल. थँक्यू कवी ताडनेश्वर, थँक्यू. पुणे मी एव्हरी वीक येतो. जोसेफ साळपे, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. हेल्थ इन्शुरन्ससाठी डायरेक्ट माझ्या टीम मेंबर अपूर्वाला कॉल करा. माझ्या बायोमध्ये नंबर लिहिलेला आहे. थँक्यू किरण भागवत, थँक्यू. पुण्यामध्ये माझं ऑफिस स्वारगेटला आहे. एक लक्षात घ्या, मेजॉरिटी ऑफ द टाइम्स माझ्यावर भेटायची पण गरज नाहीये. माझी टीम सॉल्व्ह करू शकते. संडेला मी नसतो. इट इज ओनली बाय अपॉइंटमेंट्स मी घेतो. नॉर्मल SIP लमसम करायची आहे, माझी टीम हँडल करू शकते. तुम्ही फायनान्शियल स्ट्रेसमध्ये आहात किंवा खूप मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करायची आहे, 1-on-1 सेशन होईल माझं. येस स्टीफन सर, येणार लवकरच येणार. क्या बात आहे गणराज, व्हेरी गुड, आय एम व्हेरी हॅपी. 50,000 SIP, जबरदस्त. ओके, थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला काही लागलं, आमच्याकडनं कन्सल्टेशन घ्यायचंय मला, तुम्ही कुठे DM केलं, कुठल्याही रील्सला DM केलं, कमेंट केली, तुम्हाला माझा फॉर्म DM होईल. फॉर्म भरा, टीमशी बोला, कन्सल्ट करा, रिव्ह्यू करा सगळ्या गोष्टी. ट्रस्ट मी, यू हॅव टू ट्रस्ट म्युच्युअल फंड्स, यू हॅव टू ट्रस्ट राहुल कुलकर्णी. थँक्यू.